नाम फुकट चोकट, नाम फुकट चोकट, नाम घेता विट, जड शिळाला सागरी आत्मारामे नामे तारी, पुत्र भाव प्रगट केला, पुत्र भाव प्रगट केला, नामे दिले वैकुंठाला, जड शिळा जासागरी आत्मारामे नामे तारी, नाम महिमा जणी जाणे, ध्याता विठ्ठलची होणे, जड शिळा सागरी आत्मारामे नामे
महायोगपीठे तटे वीरवृत्तपुरं पुण्डरीकाय नतोऽनुन्द्र समावर्त्य तिष्ठन्वमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे ओम नमो नारायण।
आलोचना धरी काळा कुसरी काही तरी मी म्हणतो वचनाचे व्हावे का एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नाम फुकट टोकट नाम घेता विट जडशिळा या सागरी आत्मारामे नामे तारी पुत्र भाव प्रगट केला नामे नेले वैकुंठाला नाम महिमा जाणे जाता विठ्ठलचे होई जडशिळा प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला नामदेव रायांची दासी जडी जिने विठ्ठलाला आणि संतांच्या नावामध्ये संतांच्या यादीमध्ये कौस्तुभ म्हणण्यासाठी नाव लौकिक आला आणि आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह श्रीकृष्ण मंदिर येथे परमपूज्य गुरुवर्य आणि माझे वडील हरिभक्त परायण दत्ताराम महाराज पवार यांच्या कृपाशीर्वादाने अखंडित चालू असलेला हा नाम यज्ञ आणि त्याची आजची पहिली सेवा आणि पहिलं पुष्प मद पामराई काय पायाची वाहन पायी आज याप्रमाणे मला ही संधी देऊ केली त्याबद्दल मी माझ्या गुरुवर्यांचे आणि श्री गुरुदत्त भजन मंडळ यांचं सर्वांचा आभार आहे आणि त्यांचा मी ऋणी आहे नाम फुकट चौकट नाम घेता विट या प्रथम शब्दामध्ये जनाबाईंनी नामाचं महत्व जनसामान्यांमध्ये पोहोचवलेलं आहे. नाम फुकट नाम कसं आहे फुकट आहे त्याच्यासाठी पैसा न लागे रुपया न लागे पैसा न लागे रुपया न लागे ना लागे कवडी रमणी ना लागे कवडी रमणी मनवा मनवा मनवा
कोळी दमणी हे मना सज्जना भक्त पंते सिलावे तरी श्री हरी पाहिजे तो सो इथं गो माया मनामध्ये सर्व भाव गेला हरी करीतसे भक्तांची चाकरी तुमचा भावच नसेल मनी नाही भाव मनी देवा मला भाव देवाशाने पावायचा नाही देवा तो पांडुरंग परमात्मा तो गोपाळ कृष्ण त्या जनीला पावला असता आपण सर्वांबद्दल माहिती घेऊ पण एक गोष्ट लक्षात आहे का आपल्या की जर का पाहिलं तर जनाबाई कधी मंदिरामध्ये गेली आहे कुणी सांगितलंय का सांगितलं जनाबाई कधी केव्हाही मंदिरामध्ये गेलेली आहे तर तिचं जे मंदिर होतं तेच त्या नामदेव महाराजांचं सदन घर त्यामध्येच तिने आपलं त्या भगवंताला आणून ठेवलं होतं तशी पाहिलं तर जनाबाईची जे आई वडील आहे त्यांनी जनाबाईला एक 4-5 वर्षाचे असताना नामदेव रायांकडे सोडलेली आहे आणि तेव्हापासून तिने नामदेव रायांकडे राहायला लागलेली आहे आणि राहत असताना त्या घरामध्ये त्या मंदिरामध्ये नुसतेच नामदेव रायांची पत्नी होती का तर नाही नामदेव रायांसोबत जनाबाई अशी सर्व माणसे 14 जण होते आणि मग या 14 जणांचं जेवण आलं पाणी आलं ज्या गोष्टी घरामध्ये ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सर्व गोष्टी आल्या त्या सुद्धा असताना इतर गोष्टी ज्या होत्या शेतावरती झाली बरोबर शेतावरती जाऊन आपल्याकडे काय म्हणतात हापटणे शेत आणि तिकडे गवऱ्या हे सर्व गोष्टी त्या करत असताना सुद्धा तिने जर का सेवा केली असेल तर ती त्या नामदेव रायांची तिने त्यांच्यामध्ये आपल्या त्या विठ्ठलाला पाहिलं होतं कारण की नामदेव राय हे नुसतेच साधे होते नुसते संत होऊन गेले का तर नाही अहो नामदेव रायांचा जर का आपण मागून विचार केला शास्त्राचा जर विचार धरला तर नामदेव राय कुठून कुठे आले याचा आपल्याला साठा सापडेल विठ्ठल विठ्ठल
नवे हातावान महिमा संतांचा नवे हातावान महिमा सामान्य असा संतांचा महिमा नाही, सामान्य गोष्टी केलेल्या आहेत. फिरले देवालय जगामाची विठ्ठलाला आपलं केलं. का रे बाबा भगवंता, हे विठ्ठला, आजपर्यंत तू माझ्या बाबांकडून प्रसादी घेत होता, मग आज असं काय घडलं की तू माझ्यावरती रागवला आणि भगवंताला, त्या विठ्ठलाला, त्या पांडुरंगाला ते गोंडच बालक जे आहे ते बोलत आहे ते पटलं नाही आणि त्याच्या त्या गोड स्वरामध्ये भगवंत पाझरला आणि भगवंताने त्याच्या हातून दूध प्याला. एवढी अशी असामान्य गोष्ट जी घडू शकतात ते संत. नवे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. आणि त्याच नामदेव रायांची ही दासी झाली. मग जर नामदेव राय जर का एवढे भगवंताच्या जवळ, भगवंताला आपल्या जवळ जवळ बसवलेला असेल, मग दाशी जणी जी आहे, जी जनाबाई आहे, ती तर केव्हाही मंदिरामध्ये गेली नाही, परंतु तरी सुद्धा भगवंताला पाझर फुटावं असं जनाबाईने त्या भगवंताची भक्ती केलेली आहे. आणि नुसतीच भक्ती केलेली आहे का? भगवंताजवळ मागणं पण काही मागित नाही. आणि
भगवंत काहीही न मागता जनाबाईच्या जवळ येऊन बसायचे. पांडुरंगा पंढरीनाथा विठ्ठला दावते रे कंठ माझा लाटला. बोलवताना या भगवंताला आवाज देताना तिचा कंठ जो होता तो दाटून यायचा आणि आल्यावरती काय करायचा. जनाबाईच्या घरी देव पाणी भरी. जनाबाईच्या असे अभंग अशी रचना त्या जनाबाईने केलेली आहे. सोडवीजा हात हरी रे बाळा करू दे रे मंत्रा. बाळा करू दे रे मंत्रा. जेवढा आपण जनाबाईंचे अभंगाच्या गायीची रचना आहे तिचा विचार करू तेवढं त्या भगवंताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू. दरिया पंढरीचा दोर दरिया पंढरीचा दोर. गळावंदोळी आदोर गळावंदोळी आदोर वंदोळी आदोर गळावंदोळी आदोर. ओ जणी म्हणते अरे बाबा विठ्ठला काही कारण नसताना त्या भगवंताच्या अलंकाराची चोरीचा आड त्या जनाबाईवर आल्यावरती मात्र जनाबाई घाबरलेली आहे. आता काय करावं. आपण तर त्या अलंकाराची चोरी नाही केली आणि तरी सुद्धा हे माझ्यावरती लचांड कसलं लागलेलं आहे. परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भगवंताने जर का काही जनाबाईचं जर का काही पाहिलं असेल तर ते म्हणजे तिचा असणारा भाव. देव भावाचा भुकेला देवा
बाबाचा भुकेला मगाशी आपण पाहिलं बाबा भुकेला आज या ठिकाणी जर का काही आपल्याला भगवंताला अर्पण करावंसं वाटत असेल तर तो म्हणजे तो भाव भाव जर अर्पण केला तर तो भगवंत आपल्याला ही जी मायेची नगरी जी आहे त्यातून आपल्याला तो बाहेर काढण्याचा मार्ग दाखवतो अथवा त्याच्या मार्गाला घेऊन जाईल. आपला अभंग आहे नाम फुकट. तो नाम जसं फुकट आहे तसं ते चोखंद आहे. अभंगाचं जर आपण जर पाहिलं नुसतंच फुकट आहे का तर नाही. ते देताना ते घेताना त्या नामाची आपल्याला अनुभूती आली तर ते भगवंताचं त्या नामाचा आपण विचार करू शकतो. नाम म्हणजे काय आणि नामामध्ये हे एकच असतं. त्या संतांनी दिलेलं आपल्याला एक दान आहे. कारण भगवंताजवळ जर का जायचं असेल तर फक्त एकच मार्ग नाम संकीर्तन साधन.
फक्त मनामध्ये त्या भगवंताची जर का आपण आठवण काढली तरी सुद्धा ते भगवंताला पोचतं. त्या भगवंताचं मनामध्ये जरी विचार केला तर त्या भगवंताजवळ ते जातं, त्याच्या भावाशी वाटतं. हे भगवंताला जर का जवळ करण्याचा जर का कोणता सोपा मार्ग असेल तर ते म्हणजे नाम. नामाची दुसरी जर का व्याख्या आपण जर पाहिली तर नाम नुसतंच घेऊन चालतं का? कुठल्याही गोष्टीचा जर विचार केला तर